इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धामुळे जग देखील दोन गटांमध्ये विभागलं गेलं आहे. काही लोकांनी इस्रायलची बाजू घेतली आहे तर दुसरीकडे काही लोकांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धामुळे भारतात आता राजकारण रंगल्याचं चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी फोनवरून संवाद साधून भारत इस्रायलच्या बाजूने उभा असल्याचं म्हटलं, तर दुसरीकडे शरद पवारांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतल्याने भाजपचे नेते संतप्त झाले असून त्यांनी पवारांवर सडकून टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू आहे. जगभरातले नेते या युद्धाबाबत वक्तव्य करतायत. काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवारांनी या युद्धावर भाष्य केलं होतं. पवार म्हणाले होते, ज्या भागात युद्ध सुरू आहे ती जमीन पॅलेस्टाईन लोकांची आहे. तिथं अतिक्रमण झालं आणि इस्रायल देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाहीये, परंतु भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. दुर्दैवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी इस्रायलची बाजू घेतली आहे. ते करत असताना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्यांची भूमिका काहीही असो, परंतु आपली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे. पवारांच्या विधानानंतर भाजपचे नेते संतप्त झालेत. राजकीय टीका टाळणाऱ्या नितीन गडकरींनी शरद पवारांवर पोस्ट लिहित टीका केली आहे, तर दुसरीकडे पियुष गोयल यांनी देखील पवारांना लक्ष्य केलं आहे. नितीन गडकरी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलवरील झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निसंदिग्धपणे केलेल्या निंदेवर शरद पवारांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याबाबत मी तीव्र नापसंती व्यक्त करतो. भारत सातत्याने अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात उभा राहिला आहे. पंतप्रधान मोदींनी इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची केलेली तीव्र निंदा ही भारताची जागतिक शांततेबाबतची प्रतिबद्धता दाखवून देतं. राष्ट्र आणि राष्ट्राची सुरक्षितता ही राजकारणासाठी वापरू नये हे शरद पवारांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वश्रेष्ठ आहे. राष्ट्राच्या सुरक्षिततेबाबत एकमत असणं गरजेचं आहे. घटनेचं गांभीर्य पाहता राजकारण आणि वैयक्तिक मतांच्या पलीकडे दहशतवादाच्या विरोधात आघाडी उघडली पाहिजे. पियुष गोयल यांनी देखील पोस्ट लिहित पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यावर भारताच्या भूमिकेबाबत निरर्थक वक्तव्य करणं हे त्रासदायक आहे. जगातील कुठल्याही दहशतवादाची निंदा करायला हवी. देशाचा संरक्षण मंत्री आणि अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचा दहशतवादाबाबत गांभीर्य नसलेला दृष्टिकोन पाहता त्यांची दया येते. शरद पवार हे भारतावर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा झोपलेल्या आणि बाटला हाऊस एन्काउंटर घटनेवर अश्रू गाळणाऱ्या सरकारचे सदस्य होते. ही कुचकी मानसिकता थांबायला हवी. मला आशा आहे की शरद पवार आता तरी देशाचा पहिला विचार करतील. भाजपच्या टीकेनंतर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकतर दुर्दैव असं आहे की कोणीही आदरणीय पवार साहेबांचं पूर्ण स्टेटमेंट वाचलेलं नाहीये, म्हणून ते त्यांच्या बीजेपीच्या IT सेलनी हा घातलेला गोंधळ आहे. त्याच्यामुळे मी काय फार त्याचा जे वेळ नाही, कारण का या राज्यामध्ये या तेव्हा इतकी मोठी आव्हानं महाराष्ट्रात आहेत, बेरोजगारीची, महागाईची. त्याचबरोबर केंद्र सरकारमध्ये जगामध्ये आज प्रचंड अस्थिरता आहे. रशिया आणि युक्रेनचं जे चाललेलं आहे त्याच्यानंतर आता गाझामध्ये काल हॉस्पिटलला अटॅक करून 500 लोक गेले. तो इतके असंवेदनशील झालो आहेत आपण की आपल्याला या जगामध्ये 500 लोक एक हॉस्पिटल अटॅक होत आहे आणि हे अजूनही तू मेमे भातुकलीचा खेळ खेळत आहे. दुर्दैव आहे की एवढा छोटा विचार केंद्र सरकारमधले एवढे वरिष्ठ मंत्री करतात. जहाँ तक मेरी जानकारी है, मुझे लगता है एक्सटर्नल अफेयर मिनिस्ट्री ने पैलेस्टीन के बारे में भी कुछ बयान किया है. वो पहले वो देखे तो मुझे लगता है उनको समझ में आएगा कि उनकी सरकार क्या निर्णय कर रही है. लेकिन सर, पीयूष गोयल का बयान जिस तरीके से ट्वीट कुछ दिनों बाद हम देखें कि पवार साहब लगातार जो है अपनी स्टैंड जो है उन्होंने इजरायल हमास की लड़ाई को लेकर पहली बार नहीं कहा, इसके पहले भी रख चुके हैं. अब ट्वीट कर पवार साहब को टारगेट करने के पीछे क्या कोई राजनीति आप देख रहे हैं? नहीं, वो उनका एक्सप्रेस करने का वो प्लेटफॉर्म है, उन्होंने एक्सप्रेस किया है. मुझे लगता है कि केंद्र सरकार ने खुद स्वयं प्रधानमंत्री ने एक भूमिका एक्सप्रेस की है, इजराइल को सपोर्ट किया है. साथ साथ में फॉरेन एक्सटर्नल अफेयर्स डिपार्टमेंट जो है उन्होंने भी एक अलग सी भूमिका सामने रखी है. इसमें जो विसंगति है वो देखे ऐसे मुझे लगता है. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.